ज्ञानीच हो. व्हायचं आहे ना, ज्ञानीच हो. आता थोडं पुढे बोलतो. वशिष्ठ सांगतात, समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी झालेलं बरं, पण ज्ञान बंधू होऊ नको. ते माहिती आहे ना. ज्ञानीच हो. समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी राहिलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. ते म्हणाले, हे ज्ञान बंधू मध्ये काय शब्द काढलाय? ते सांगण्याकरताच मला जयेश महाराजांनी बोलतो काय हे ज्ञानी म्हणजे काय, अज्ञानी म्हणजे काय, आणि हे बरेच मी सांगत असलेला ज्ञान बंधू म्हणजे काय सांग. ज्ञानी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाने जो युक्त, त्याला काय म्हणा. अज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला अज्ञानी. हे काही सरळ अर्थ आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्याला अज्ञानी म्हणा. हे ज्ञानबंधू कोण? ज्ञान नाही पण ज्ञान असल्यासारखं दाखविणारे हे ज्ञानबंधू. ज्ञान नाही पण ज्ञानबंधू असल्यासारखं दाखविणारे. थोडं माझ्या अल्प अभ्यासाने सांगू. आपण दादा माझ्या समोर आहे, आपण ज्येष्ठ मंडळी आहे. माझ्या अल्प अभ्यासाने मला वाटतं या जगाला जी ज्ञानी माणसं असतात त्यांचा त्रास होत नाही. का होत नाही? कारण चौथी याची ठाई काहीच करणे नाही. जे ज्ञानी असतात त्यांचा त्रास नाही. जे अज्ञानी आहेत ती त्रास देत नाही, कारण याला त्रास म्हणतात हेच त्यांना कळत नाही. अज्ञानी ती त्रास देत नाही. या जगाला ज्ञानाचा त्रास नसतो, या जगाला अज्ञानाचा त्रास नसतो. जगाला त्रास आहे ते या मध्यांचा, ज्ञानबंधूंचा. त्रास होतो कोणाचा? या ज्ञानबंधूंचा. अडचण कोणाची? या ज्ञानबंधूंची. आता परत तरी मी त्याच्याकडे एक ओवी घेऊन बोलतो. हे ज्ञानबंधू म्हणजे तरी कुठं आलं, कशा संबंधाने बोलता येईल? विस्तार फार मोठा आहे, परंतु थोडक्यात सांगतो. भगवंताचा आणि अर्जुनाचा भगवद्गीतेतला अगदी पहिल्या दुसऱ्या अध्यायातला संवाद वाचा. म्हणजे ते पुष्कळ अर्जुनाने सांगितलं मला युद्ध करायचं नाही. मला तर असं वाटतं भगवद्गीता नावाचा ग्रंथ हा दोनच मुद्द्यावर आधारित आहे. माझं साधारण संकल्पना म्हणजे एक भगवंताच्या मुखातलं वाक्य आणि एक अर्जुनाच्या मुखातलं वाक्य. कोणतं आहे पहा. भगवंतानी सांगावं तुला कर्म करावं लागेल आणि अर्जुनाने सांगावं मला कर्म करायचं नाही. या दोन वाक्याचा विस्तार म्हणजे 18 अध्यायाची गीता आहे. पटलं का? पहा, याच्यापेक्षा वेगळं काय? सुरुवातीतूनच आहे ना. अर्जुनाने सांगायचं मला युद्ध नावाचं कर्म करायचं नाही आणि भगवंतानी सांगितलं की तुला युद्ध नावाचं कर्म करावं लागेल. मला युद्ध नावाचं कर्म करायचं नाही याचे युक्तिवाद अर्जुनाने मांडले आणि तू युद्ध नावाचं कर्म किंवा कर्मच करणं किती आवश्यक आहे याचा विस्तार भगवंतानी केला आणि त्या विस्ताराचा विचार म्हणजे हा 18 अध्यायात आहे. मग त्याच्यातून निघालेली स्थितप्रज्ञाची लक्षणं, मग त्याच्यातून निघालेला ज्ञानयोग, त्याच्यातून निघालेला भक्तियोग, त्याच्यातून निघालेला हठयोग, मग जे काही असेल ते पुष्कळ विस्तार आहे. मला त्याच्यात जायचं. अर्जुनाने जे सांगितलं ना मला युद्ध करायचं नाही त्याची फार गोड कारण आहे. अर्जुनाने त्यामध्ये देखा नवरतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पारथाचे करीतो असेल. ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी पहिल्या अध्यायामध्ये हे वर्णन केलं. म्हणजे तो रथ आहे, त्या रथामध्ये अर्जुन पाठीमागं उंच आसनावर बसलाय, भगवान श्रीकृष्ण परमात्मा खाली बसलेले आहेत. आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा किती नवल आहे. देखा नवरतया प्रभूचे. काय नवल आहे? अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पारथाचे करीतो असेल. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान करतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे नवल आहे. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो. अर्जुन उंच आसनावर बसलाय, ज्ञानोबाला त्याचं नवल वाटत नाही. भगवान खाली बसले त्याचं नवल वाटत. अर्जुन उंच आसनावर बसला त्याचं नवल नाही. जर उंच आसनावर बसलेले अर्जुनाचं नवल वाटत असलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलं असतं देखा नवलतया पार्थाचे. पार्थाचे म्हणत नाही, प्रभूचे म्हणतो. त्यांना नवल त्याचं वाटतं. म्हणजे अर्जुन उंच आसनावर बसला त्याचं नवल नाही. नेहमी उंच आसनावर असलेले भगवान खाली बसले त्याचं नवल. अर्जुन उंच आसनावर बसला त्याचं नवल. थोडं स्पष्ट बोलू का? अर्जुनाला खुर्ची मिळाली त्याचं नवल वाटत नाही. अर्जुनाला खुर्ची मिळाली त्याचं नवल वाटत नाही. तो खुर्चीवर बसला त्याचं नवल वाटत नाही. भगवान खाली बसले ही नवलाची गोष्ट नाही. कळालं तर अगदी सोप्या शब्दात सांगतो. लहानाचा मोठा होणं ही नवलाई नसते, मोठ्याचा लहान होणं ही नवलाई नसते. लहानाचा मोठा होणं ही कशाचं नवल आहे? इथं आता माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या आपल्या पट्ट्यामध्ये या सगळ्या ठाणे, रायगड किंवा हे पनवेल वगैरे या भागामध्ये अंबरनाथ असेल, रत्नागिरी असेल, गेली 7-8-10 वर्ष झालं तरी मी येतो. आता सगळीच मंडळी इथं माझी अत्यंत जिवलग मंडळी इथं समोर बसलेली आहे.
समजा यातलं कुणीतरी म्हटलं बाबा समोर बसलेले, बाबांनी मला म्हटलं की महाराज 10 वर्षापूर्वी तुम्ही आमच्याकडे येत होता तेव्हा लहान होता, आता बरं मला काय करावं, काल महाराजांनी सांगितलंच उद्या येणार आहेत पर्यंत 10 वर्षानंतर तब्येत वाढली वाढली वय वाढलं वाढलं त्यात काय होणार. पण लहानाचा मोठं होणं ही नवराई नाहीये. मोठेपणा आल्यानंतर पुन्हा लहान होणं ही नवराईची गोष्ट असते. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात आणि ते दादा असं सांगत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, पण एकदा कीर्तन करायला लागला की ती काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही. आपण एकदा महाराज झाल्यानंतर पुन्हा सामान्य म्हणून फार कठीण आहे आपल्याला. पण इथं काय नवल वाटतंय, भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात हे नवल आहे. अर्जुनाने पाठीमागून सांगितलं, मध्ये रथ स्थापयम निश्चित, सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. आणि मग ते मध्ये रथ घेऊन आल्यानंतर ते सगळं पाहिलं, हातातलं धनुष्य खाली टाकलं, मला युद्ध करायचं नाही. का युद्ध करायचं नाही त्याची पुष्कळ कारण सांगितलेली. पाप लागेल, अमुक लागेल, तमुक झाली, सगळं झालं. आणि मग शेवटी भगवंतांनी त्याला उपदेश करायला सुरुवात केली की बाबा हे सगळं तुकडे डोक्यात घेऊ नको. पण अर्जुनाने इतके युक्तिवाद केलेले आहेत तिथं की आपल्याच भावाला मारायचं आणि आपण राजा व्हायचं हे सगळं चुकीचं आहे, हे काही योग्य नाहीये, हे पाप लागणार आहे. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, असे सगळे युक्तिवाद वेगवेगळे केल्यानंतर भगवान शांत बसले. अर्जुन काही म्हणायला लागला, देवा काहीतरी बोल ना, काही बोलतच कसं काही नाही. तेव्हा भगवंतानी जी ओवी वापरली आहे ना ती अर्जुनाच्या संबंधाने ज्ञान बंधू म्हणून वापरली. मला इथं सांगायचं काय वापरली ऐका. भगवान म्हणते अर्जुना तुला काय बोलू, अरे काहीतरी बोल, मी किती वेळ झालं तुला बोलतोय म्हटलं, तू काहीच बोलत नाही. भगवंतांनी सांगितलं अर्जुना तुला काय बोलावं, कारण तुझी परिस्थिती अशी आहे, जाणता तरी म्हणविसी परी नेनिविते न संगीशी, शिकवो म्हणून तरी बोलसी बहुसार नीती. ऐका भगवान म्हणाले की अर्जुना तुला काय बोलावं, कारण तू जाणता तरी म्हणविसी परी नेनिविते न संगीशी. माझा मुद्दा इथंच आहे, जाणता तरी म्हणविसी याचा अर्थ ज्ञानी तर म्हणून घ्यायला लागला परी नेनिविते न संगीशी, पण अज्ञानीपणाला सोडायला तयार नाही. मग अशा माणसाला सांगावं तरी नेमकं काय. ज्ञानाला सांगायचीच गरज नसते, अज्ञानाला सांगितलं की ते जरा त्याला कळतं तरी, पण जी ज्ञान बंधू असतात त्यांना कितीही सांगून कळत नाही. विठ्ठल